चंद्रशेखर नेने यांच्याकडे जाऊया। चंद्रशेखरजी, काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुकांसाठी मनसे सोबत यायला पाहतोय, मविया सोबत। अशा पार्श्वभूमीवर आता काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल महाराष्ट्रात? मला आता वाटतं की बिहारमध्ये काँग्रेसची जी अवस्था झाली आहे, 5 किंवा 6 सीट आमचे मित्र म्हणतात की 4वरतीच थांबतील, ते जाऊ दे। परंतु तसं झाल्यानंतर आता त्यांना काही काळजी नाही मनसेबरोबर जाण्याची, कारण आता बिहारी लोकांना कोण विचारतो? नाहीतरी बिहारी लोक आपल्याला मत देतच नाही आहेत। इथे तरी काही मतं मिळाली तर बघावं। प्रश्न खरा असा आहे की मनसेची काही वोट बँक आता उरली आहे का हो? हा खरा प्रॉब्लेम आहे, कारण इतके दिवस त्यांचा एक आमदार फक्त आला होता मला वाटतं, आणि तोही नंतर काँग्रेसमध्ये गेला असं माझी स्मृती आहे, कदाचित ती चुकीची असेल। त्यामुळे मनसेकडनं किती मदत होऊ शकेल काँग्रेसला, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरं, मनसे बरोबर आली तरी उद्धव आणि राज यांचं तरी मनोमिलन खरं झालं आहे का? कारण एकमेकांविरुद्ध इतकी गरळ ओकून झाली आहे, माणसं विसरत असतील असं मला तरी वाटत नाही। आता खरं म्हणजे सगळ्यांनीच एकत्र यायची त्यांच्याकडनं गरज आहे, कारण काही सीट आल्या तर यांनीच येतील, कारण सध्या तर भाजप आणि एनडीएचा जो अश्वमेध आहे तो फारच वेगाने दौडत निघाला आहे, त्याची भीती नक्कीच असेल। चंद्रशेखरजी, माफ करा, पुन्हा थांबवतो, एक प्रतिक्रिया येते। This now Bihar joins Delhi, Haryana and Maharashtra with giving the Bharatiya Janata Party and Prime Minister Modi such huge amount of blessings. Bihar lies in the heart of PM Modi, and in PM Modi's heart there is Bihar. Prime Minister Modi is very categorical about the development of Bihar, and from Bihar, on behalf of Bihar, I can say that Prime Minister Modi's sankalp of Viksit Bharat would be fulfilled when we make Viksit Bihar. The first foundation stone of Viksit Bihar is now ready. We are towards a historic and an unprecedented mandate. But what's your reason think that the NDA is heading toward this such a fantastic victory? Penetrative development, the welfare model, and Prime Minister Modi's social justice model. He has taken everyone along. For the first time, we saw a tribal lady reaching the highest constitutional office. Every social group, Jan Nayak Karpuri Thakur. On the one hand, there was a race, there was a quest to grab the title of Jan Nayak by Mr. Rahul Gandhi, by Mr. Tejaswi Yadav. But the Jan Nayak Karpuri Thakur was really acknowledged and honored with the topmost civilian honor by Prime Minister Modi. Prime Minister Modi realizes the significance of Bihar, and the Bihar is solidly standing with Prime Minister Modi. The IIT, the IIM, 2 All India Institute of Medical Sciences, Darbhanga Airport, Purnia Airport, the infrastructure development, the long-lasting development of Prime Minister Modi in Bihar. Bihar is with Prime Minister Modi. There is no doubt about that. तर सुरुवातीच्या कलानुसार भाजपाची 84 जागांवर आघाडीवर आहे, तर जेडीयू 76 जागांवर आघाडीवर है। जीत नजर आ रही है। देखिए, ऐसा है कि यह बिहार की धरती, लोकतंत्र की जननी, यहाँ पर सिर्फ और सिर्फ यदि जीत दिख रहा है तो गाय और माय की जीत है मेरे भाई। ये पूरे बिहार की धरती पर विकास जीत गया और बिहार का वीरप्पन का मटिया मेट हो गया। यह 14 करोड़ सम्मानित जनता को मेरे तरफ से, मेरे पार्टी की ओर से, मेरे एनडीए गठबंधन की ओर से कोटि कोटि प्रणाम। और यह जीत आदरणीय नरेंद्र मोदी जी और नीतीश कुमार जी का, और आदरणीय बिहार का विराट चौधरी सम्राट नित्यानंद राय जी, आदरणीय दिलीप जायसवाल जी और मेरा 5 पांडव पूरी तरह से जो इंटैक्ट होकर के लड़ाई लड़ा, इसी का परिणाम बिहार की सम्मानित जनता ने विकास बनाम वीरप्पन की हार की ओर जो है ना अपना तय कर। मैं रोक रहा हूँ, वीरप्पन कौन है? ये आपके नजर में वीरप्पन बिहार का वीरप्पन आदरणीय लालू प्रसाद जी हैं रे भाई। अभी वीरप्पन जब उधर जिंदा है तो टाइगर इधर भी जिंदा है, नो डाउट। यह भूल थी गलफत में। तर बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। 87 जागांवर भाजपाचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत। जेडीयू 75 जागांवर आघाडीवरती आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मातेले सुद्धा जोडलेले आहेत। अमोल यांच्याकडे जाऊया। अमोल मातेलेजी, या निकालानंतर आपली पहिली प्रतिक्रिया, अजून निकाल यायचे आहेत, मात्र हे कल आहेत, निकाल असाच काहीसा येऊ शकतो? आता बिहारमध्ये मागच्या 20 वर्षापासून त्या ठिकाणी नितीश कुमार मुख्यमंत्री म्हणून काम करतात। काही ठिकाणी अपवाद 1-1.5 वर्षाचा असेल, परंतु ही जी निवडणूक होती अत्यंत देशाच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची होती। परंतु बोलू ना? हो, बोला बोला। आवाज येतो मला वेगळा काहीतरी।
मी एनडीए सांगतो PCR सरकारमध्ये टीमला, तुम्ही बोला. हा बिहार निवडणूक जिंकण्यासाठी रेवडी संस्कृतीचा पूर्णपणे या ठिकाणी वापर अमोलजी, केला. एक प्रतिक्रिया येते, मी माफ करा तुम्हाला थोडा वेळ थांबवतोय. एक प्रतिक्रिया येते ती ऐकूया. हा हा मोदी जी 2014 में प्रधानमंत्री बनने के बाद कहा भी कि जब तक पूर्वांचल राज्यों का विकास नहीं होगा तब तक भारत का संपूर्ण विकास नहीं होगा। और एक नीतीश कुमार जी जैसा जनता को और जनता की सुविधा के लिए खपा देने वाला मुख्यमंत्री और देश के खजाने का लाभ सही मायने में लोगों को मिले, गरीबों को समर्पित है सरकार, ये कहते हुए मोदी जी का जो बिहार के लिए कार्य हुआ वो एक समय के बाद विश्वास बना है। तो अब एक तरफ बिहार जिंदाबाद, दूसरी तरफ आ गया तेजस्वी बाबू का शहाबुद्दीन जिंदाबाद। बिहार ने डिसाइड कर लिया, वो नारा नहीं था, वो परिचय था। तेजस्वी बाबू ने कहा कि हम तो जंगल राज थे, जंगल राज हैं, जंगल राज रहेंगे, क्योंकि उन्होंने कहा शहाबुद्दीन अमर रहे। बिहार ने डिसाइड कर लिया, बिहार के लिए बिहार जिंदाबाद, बिहार की माताएं बहनें जिंदाबाद, युवा जिंदाबाद, सड़कें जिंदाबाद, ब्रिज जिंदाबाद, गांव-गांव की गली जिंदाबाद,